नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, रायगडावरून परत आलेल्या लेकीची राजनने तिच्या आईबरोबर भेट घडवलेली असते आणि त्यामुळे इथे कमळीला घरी परत आल्या आल्या खूप मोठं असं सरप्राईज मिळालेलं असतं. तर इथे राजन आणि सरू हे दोघे जण खरे नवरा बायको आहेत आणि त्यांची मुलगी कमळी आहे हे सत्य तिला पहिल्यांदाच समजलेले असते. त्यामुळे तिला सुखद धक्का मिळालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता कमळी रायगडावरती गेलेली असते, कारण शिवजयंती असल्यामुळे सगळेजण स्टडी टूरसाठी रायगडावरती गेलेले असतात आणि तिथून 2 दिवसानंतर परत येणार असतात. तोपर्यंत इथे नयनताराबरोबर सरू अन्नपूर्णा मॅडम यांना भेटायला आलेले असते आणि अन्नपूर्णा मॅडम यांची तिला काळजी घ्यायची असते. तेव्हा त्या दोघीजणी महाजन निवास इथे आलेल्या असतात आणि तेव्हा राजन आपल्या सरूला बघण्याचा प्रयत्न करत असतो, पण तिने असा काही पदर चेहऱ्यावरती घेतलेला असतो की राजनला सरूचा चेहरा दिसत नाही. पण कमळी आणि ऋषी दोघेजण रायगडावरती गेलेले असतात. तेव्हा ऋषीने नयनताराला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि तेव्हा इथे नयनतारा ऋषीबरोबर गप्पा मारते आणि त्यानंतर कमळी आहे ना, ती अन्नपूर्णा मॅडमबरोबर बोलत असते, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत असते. आणि तेव्हा ऋषी म्हणत असतो की आई, जरा साधना मावशींना फोन देतेस का? कमळीलासुद्धा साधना मावशींबरोबर बोलायचं आहे. पण इथे आता कमळी जेव्हा बोलायला जाते तेव्हा साधना चेहऱ्यावरचा पदर बाजूला काढायला तयार नसते, कारण तिने चेहऱ्यावरचा पदर थोडा जरी बाजूला केला तरी तिथे जमलेल्या सर्व लोकांना कळेल की ती सरू आहे ते आणि तीच गौरी आहे हे सुद्धा समजेल. त्यामुळे साधना चेहऱ्यावरचा पदर बाजूला करत नसते. ऋषी म्हणत असतो, साधना मावशी, अहो तुम्ही मोबाईल जरा नीट पकडा ना, कमळीला तुमचा चेहराच दिसत नाही आहे. पण तरीसुद्धा साधना आता घाबरलेली असते. सरूने जर मला बघितलं तर तिला कळेल की मी तिची आई आहे म्हणून. आता मी काय करू? तेव्हा ती आता मोबाईल बंदच करून टाकते. ती वेगळंच बटन दाबते आणि मोबाईल बंद करते आणि नयनताराला म्हणते की मला कसा मोबाईल धरायचा ते कळतच नाही आहे, आणि असं ती आता नाटक करत असते. पण तेव्हा अन्नपूर्णा मॅडम यांना सरूवरती संशय आलेला असतो आणि अन्नपूर्णा मॅडम सरूकडे आता बोर्ड दाखवत असतात. तेव्हा राजन काकांना तिच्यावरती संशय आलेला असतो. ते म्हणत असतात की अरे वा, कमळी इथे कशी काय आली? आणि तेव्हा सरू आता मागे वळून बघते. तेव्हा राजन काका तिथेच उभे असतात. साधनाचा चेहरा त्यांनी बघितलेला असतो. तिच्या चेहऱ्यावरचा थोडासा पदर मागे जातो आणि राजन काका तिला हाक मारतात, गौरी, तू गौरीच आहेस ना? तू तुझा चेहरा लपवण्याचा कितीही प्रयत्न केलास ना, तरीसुद्धा मी तुला ओळखेनच, तुझ्या ह्या पायांवरून आणि तुझ्या हातावरून. तेव्हा साधना आता आपला पदर काही बाजूला करत नसते. तिचा चेहरा कितीही बघितला असला तरीसुद्धा तिला भीती वाटत असते कामिनीची, रागिनीची, की त्या दोघीजणी काय रिॲक्ट करतील. पण इथे आता राजननेच आपल्या गौरीला ओळखलेलं असतं, त्यामुळे त्याला दुसरी कुणाचीही पर्वा आता नसते. त्याने इथे डिसिजन घेतलेला असतो, जर या वेळेला रागिनी किंवा कामिनी मध्ये येण्याचा प्रयत्न केला तर या वेळेला मी त्यांना माफ करणार नाही, त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देईन. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राजन काका सरूला आपलंसं करतात. तिचं इथे पुन्हा एकदा मन जिंकतात. घरामध्ये तुला सगळी इज्जत, तुला अधिकार आधी जसा होता तसा आताही असेल असा तिला विश्वास देतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, राजन काका म्हणतात, हीच माझी गौरी आहे. तेव्हा नयनताराला खूप आश्चर्य वाटतं. ती म्हणते की ह्या तर आमच्या इथे साधनाताई म्हणून राहत होत्या. तेव्हा राजन म्हणतो, मला माहिती आहे तिने तिचं नाव का बदललं असेल, पण हीच माझी गौरी आहे. आणि नयनतारा, आज तुझ्यामुळे का होईना पण मला माझी गौरी परत मिळाल्यासारखं वाटतंय. गौरी, तू आता मला सोडून जाणार नाहीस ना गं? तेव्हा इथे गौरी म्हणते, नाही, कधीच सोडून जाणार नाही आहे. आणि आता तर प्रश्नच येत नाही. आपल्या मुलीला तर तुम्ही आधीच ओळखलत आणि इथपर्यंत घेऊन आलात ना.
तेव्हा राजन म्हणतो, कोण मुलगी? कमळी? तेव्हा गौरी म्हणते, हो. तुम्ही कसं काय ओळखलं तिला की तीच आपली मुलगी आहे म्हणून? तेव्हा इथे राजन आता डोळे मोठे करतो आणि तिला म्हणत असतो, आता एक बाप आपल्या मुलीला नाही ओळखणार तर कुणाला ओळखणार? तेव्हा राजन म्हणतो, गौरी 1 मिनिट येतेस का? मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि तो तिला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो, कमळी ही आपल्या दोघांची मुलगी आहे? तेव्हा गौरी म्हणते, हो. असं का विचारताय? तुम्ही तर तिला या घरची मुलगी म्हणूनच घेऊन आलाय ना? तेव्हा राजन म्हणतो की मी घेऊन आलो होतो, पण तेव्हा मला खरंच माहिती नव्हतं गौरी की कमळी ही आपलीच मुलगी आहे. तरी मला वाटायचं की ती आपलीच मुलगी असू शकते, पण विश्वास नव्हता. पण आता खात्री पटली आहे की मी जो निर्णय घेतला होता तो योग्य होता आणि तो मी का घेतला होता. कारण कमळी ही माझीच मुलगी आणि म्हणून मी तिला या घरामध्ये माझी मुलगी म्हणूनच घेऊन आलो. त्यावेळचा उद्देश फक्त वेगळा होता एवढंच. तेव्हा गौरी म्हणते, काही का असेना, पण तुम्ही तुमच्या मुलीलाच इथपर्यंत घेऊन आलात तेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तेव्हा राजन म्हणतो, मला खरंच खूप आनंद झाला आहे. इतकी वर्ष तुम्ही दोघीजणी माझ्यापासून दूर राहिलात, पण आता माझी मुलगी आणि माझी बायको मला परत मिळाली. रागिनी आणि कामिनी यांचा जळफळाट होत असतो, पण त्यांच्याकडे अजिबात राजन लक्ष देत नाही. अन्नपूर्णा मॅडम खूप आनंदी झालेल्या असतात. तरी इथे आता साधनाच्या पायगुणामुळे अन्नपूर्णा मॅडमसुद्धा पहिल्यासारख्या बऱ्या झालेल्या असतात. राजन काकांना त्या गोष्टीचा दुप्पट आनंद झालेला असतो की त्यांच्या बायकोच्या येण्यामुळे अन्नपूर्णा मॅडम यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कमळी रायगडावरून परत येणार असते. 2 दिवस ते लोक जाणार असतात, 1 दिवस स्टे करणार असतात, दुसऱ्या दिवशी येणार असतात. आणि त्यामुळे आता 2 दिवसानंतर कमळी परत येणार असते. तेव्हा राजन म्हणतो की माझ्या कमळीचं स्वागत जय्यत झालं पाहिजे. आधीसुद्धा धूमधडाक्यातच झालं होतं, पण तेव्हा उद्देश वेगळा होता. पण आता खरोखर माझी मुलगी तीच आहे हे मला कळले ना, मग आता अजून धूमधडाक्यात माझ्या कमळीचं स्वागत झालं पाहिजे. आणि तेव्हा इथे राजन काकांनी संपूर्ण घर डेकोरेट केलेलं असतं. फुलांच्या माळा लावलेल्या असतात. गुलाबाच्या पाकळ्या कमळीच्या अंगावरती पाडण्यासाठी आणलेल्या असतात. इतकी तयारी केलेली असते की जणू काही कुठला तरी उत्सवच आहे. आणि इथे गौरीला तिचा मान सन्मान दिलेला असतो. गौरीसुद्धा अशी छान तयार होऊन थांबलेली असते कमळीची वाट बघत. कारण आता खूप दिवसानंतर कमळीची आणि तिच्या आईची सरूची भेट होणार असते. रागिनी मध्ये मध्ये करण्याचा प्रयत्न करत असते. तिला या गोष्टी थांबवायच्या असतात, पण राजन काकांनी इतक्या त्या गोष्टी मनावरती घेतलेल्या असतात की कुणीही मध्ये आलं तरीसुद्धा स्वागत थांबणार नाही. आणि तेव्हा कमळी, अनिका आणि ऋषी हे सगळेजणच आता तिथे येतात. कारण नयनताराने ऋषीला सांगितलेलं असतं की तू रायगडावरून परतल्यानंतर अन्नपूर्णा मॅडम यांच्या इथेच ये. आणि तेव्हा ऋषी तिथे आता यायला निघालेला असतो. ते तिघेजण आता येत असताना त्यांच्याबरोबर निंगीसुद्धा असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कमळी आता दारामध्ये पाऊल टाकते आणि तिच्या अंगावरती गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. तिच्या पायाखाली सुद्धा पाकळ्यांच्या पायघड्या टाकलेल्या असतात. आणि त्या मऊ मऊ पाकळ्यांवरून कमळी आता चालत घरामध्ये एंटर घेते. ती म्हणते की हे सगळं काय बाबा? तेव्हा राजन म्हणतो, खऱ्या अर्थाने माझी मुलगी आज घरात आली असं मला वाटतंय. कमळी म्हणते, का? अहो मी तर तेव्हाच आले होते ना. तेव्हा राजन म्हणतो, नाही कमळी, तू माझी मुलगी आहेस, खरीखुरी मुलगी आहेस, आणि ते मला आत्ता कळलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे? तो म्हणतो, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आणि राजन आपल्या बायकोला गौरीला तिथे घेऊन येतो आणि म्हणत असतो की आता डोळे उघड कमळी आणि बघ समोर कोण आहे. गौरीला बघून इथे आता कमळीला खूप जास्त आनंद होतो. ती म्हणते, आहे तू इथं? आणि ती आपल्या आईला घट्ट मिठी मारते. आणि तेव्हा ती विचारते, आई अगं तू इथे कधी आलीस? बरं तू आलीस तर आबा कुठे आहेत? आबांना एकट्यांनाच गावाला ठेवलंस? मग त्यांचं खाण्यापिण्याचं कसं होणार? आबांना सुद्धा आणलं असतंस तर? तेव्हा ती म्हणते की आता जर कमळीला काही सांगितलं तर उगाचच सगळं काही सोडून निघून जाईल. तेव्हा ती म्हणते, आबा ठीक आहेत आणि तू त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी करू नको. आबांनीच मला इथे पाठवलं आहे. जा म्हणाले कमळीला बघून ये, म्हणून मी आले. तेव्हा कमळी म्हणते, आई बरं झालं, आबांची व्यवस्था करून आली आहेस ना? ती म्हणते, हो बाई, आबांची व्यवस्थित व्यवस्था केली. आणि तिला खूप भरून आलेलं असतं, कारण तिथे आबांचा विषय निघालेला असतो. तेव्हा
इथे कमळी म्हणत असते की राजन सर, ही माझी आई. तेव्हा ते म्हणतात, हो मला माहिती आहे. अजून एक गोष्ट तुला सांगायची आहे. ही तुझी आई मग माझी गौरी झाली ना, हीच माझी गौरी आहे. तेव्हा कमळीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते काय? तेव्हा ती विचारते, आई हे सगळं खरं आहे? तेव्हा साधना म्हणते, हो कमळी, तू तुझ्या बाबांविषयी मला जेव्हा विचारलं होतंस तेव्हा तुला मी सांगितलं नव्हतं. पण हेच तुझे बाबा आहेत, तू त्यांना बरोबर ओळखलंस. हेच तुझे बाबा आहेत. तेव्हा इथे कमळीला खूप मोठा धक्का बसलेला असतो, पण सुखद धक्का. म्हणजे तिला कळत नसतं की आत्तापर्यंत ती राजन काकांना इथे बाबा म्हणत होती, पण तो नाटकाचा भाग म्हणून. पण आता तिलासुद्धा राजन काकांसारखेच बाबा हवे होते ना, आणि तेच तिचे खरेखुरे बाबा आहेत हे तिला कळल्यानंतर कमळीला खूप आनंद झालेला असतो. पण तिला कळत नसतं की मी रिॲक्ट कसं करू. ज्याचं ते आता कधी तिने स्वप्नही बघितलं नव्हतं त्या गोष्टी तिच्या आयुष्यामध्ये घडत असतात. इतकी श्रीमंती तिच्या वाट्याला येईल, तिचे बाबा इतके श्रीमंत असतील, कमळी त्यांचीच मुलगी असेल असा विचार तिने स्वप्नात देखील केला नव्हता. पण इथे नियतीने उशिरा का होईना, पण जे तिचं आहे ते तिला मिळवून दिलेलं असतं आणि म्हणूनच गौरी तिथे असते. तर अशा रीतीने कमळीच्या येण्याची पुन्हा एकदा खूप धूमधडाक्यात अशी पार्टी राजन काकांनी ठेवलेली असते. गौरी आणि कमळी हे दोघेजण आता त्यांना परत मिळालेले असतात. गौरी म्हणते, कमळी मला माफ कर मला, मी तुला तुझ्या बाबांचं सत्य जरा खूप उशिरा सांगितलं. पण हे तुझे खरेखुरे बाबा आहेत आणि हे खरं आहे बाळा. तू तुझ्या योग्य त्या घरी आली आहेस. अगं हेच तर तुझं घर आहे. अन्नपूर्णा आजी तुझ्या खऱ्याखुऱ्या आजी आहेत. माझ्यावरती विश्वास ठेव. मी आतापर्यंत तुला कामिनीपासून आणि रागिनीपासून सेफ ठेवण्यासाठी लपून ठेवलं होतं. पण आता तू त्यांना पुरून उरतेस हे मला तुझ्या बाबांनी सांगितलं. त्यामुळे आता तुला सत्य सांगायला काही हरकत नाही असं मला वाटलं. तेव्हा प्रेक्षकांनो, उशिरा का होईना पण कमळीला तिचं हक्काचं घर, तिचे हक्काचे बाबा मिळालेले असतात. आणि इथे रायगडाहून परतल्यावरती तिला राजन काकांनी असं सरप्राईज दिलेलं असतं आणि माय लेकींची भेट घडवून देत तिला सुखद धक्का दिलेला असतो.